नको व्हायला, त्यांना मासे व्हायला पाहिजे. प्रसाद पाहिजे वा रे वा. त्याला माळ नको घालायला, गंध नको लावायला, वारी नको करायला, आले मोठे प्रसाद खायला. आणि म्हणून देवाने त्यांना प्रसाद नाही दिला. काल्याची असे देव जळी झाले मासे, कुसोनी हसे टिनी सांगा ते हात. अशा पद्धतीने जो प्रसाद देवाधिकांना दुर्लभ आणि तोच प्रसाद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये संतांनी आम्हाला दिला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेषः लाभ संता संगे ज्ञानेश्वर. समर्पित करतो आणि विनंती करतो की काला झाल्यानंतर लगेच इथून हलणार आहे, त्याच्यामुळे तुमचा आभार वगैरे असेल तुम्ही हल्ल्यानंतर करावं. कारण मला पुढे आणखी एका ठिकाणी जायचंय. गोविंदच्या सप्ताहाची तातडीची बैठक आमची आहे आणि म्हणून मला या ठिकाणी निघायचंय. समस्त ग्रामस्थांना धन्यवाद देतो, वारकरी संप्रदायाला धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे मला आनंद वाटला की आतापर्यंत कीर्तनामध्ये केवळ आणि पुरुष ताळकरी बघायला मिळतात, पण नडगावमध्ये माझ्या मागं महिला सुद्धा ताळकरी मला बघायला. आपल्या गावामध्ये 2-4 कीर्तनकार आहेत, महिला कीर्तनकार आहेत. हे ऐकून खूप आनंद झाला. मला वाटतं तुमच्या गावात मी पहिल्यांदा असं नाही बरोबर. मला कीर्तन करून 35 वर्ष झाली. शहापूर तालुका ढवळून काढला, पण तुम्ही कसं मला बोलवला नाही तुम्हाला पस्तीस वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्या गावात बरं वाटतं. फक्त कार्यक्रम वेळेवर सुरू करायचा एवढी माझी विनंती आहे. आणि हा 42 वर्ष कार्यक्रम झाला. आज कार्यक्रम संपला की देवळात जाऊन मारुतीच्या पाया पडा, सांगा नामा म्हणजे पिशे राजा गेला नेम चालू पाहता. हा सप्ताह असाच राहू द्या, चंद्र सूर्य आहे पर्यंत. मी तर उलट म्हणे, सप्ताह आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहू दे असं. आणि म्हणून तुम्ही सप्ताह अखंड सुरू ठेवाल अशी मला अपेक्षा आहे. समस्त ग्रामस्थांना धन्यवाद देतो. मगाशी या गरजू बाबांचा मला फोन आला आणि आपल्या गावातली सतत मंडळी माझ्या संपर्कामध्ये होती. आमचे भारतीय महाराज माझ्या कीर्तनावर तर 20-25 वर्ष ते साथ करतात. या भागामध्ये कुठे असतो, वाडा परिसर असेल, या आडगाव परिसरामध्ये, वाशिम परिसरामध्ये त्यांचा माझा जुना परिचय आहे. या गावामध्ये आल्यानंतर खूप समाधान वाटलं. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे आणि म्हणून शक्य झालं तर त्यांच्या 1500च्या ऐवजी कसे 2000 करता येईल दुसरं काय करू शकतो असं. तेव्हा त्या ठिकाणी धन्यवाद देतो तुम्हाला सर्व महिलांना. गोविंदच्या सप्ताहाला यावं का आणि काल्याच्या दिवशी तरी आज, पण त्या दिवशी येताना 4-4 पुरणपोळ्या घेऊन या. त्या दिवशी 1 लाख पुरणपोळ्यांचा महाप्रसाद तिथे ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल बरं का, या सप्ताहाची नोंद म्हणजे खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये झाली पाहिजे असं तो सप्ताह आहे. आणि सांगायला हरकत नाही तुम्हाला, एवढा मोठा सप्ताह घेतलाय, राजकीय पाठबळ काही नाही. आणि म्हणून माझा वारकरी संप्रदाय टिकावा याच्यासाठी तो सप्ताह आहे. तिथं आला तर जास्त नको, किमान 100 रुपयाची तरी काहीतरी तिथं देणगी द्या, म्हणजे तुमचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे असं तुम्हाला सांगता येईल जगाला. माझा पण सहभाग होता. आम्ही पैसे मदत केले होते. अत्यंत ट्रान्सपरंट व्यवहार त्या ठिकाणी आहे. अख्खा ठाणे जिल्हा त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. कार्याची व्याप्ती मोठी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर पर्यंत सहभागी व्हा अशी विनंती आहे. ज्यांना राहायचं असेल त्यांची राहायची पण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. सकाळी 5000 लोकांचा नाश्ता, दुपारी 10,000 माणसांचं जेवण, संध्याकाळी 50,000 माणसांचं जेवण अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी सहभागी व्हा असं पुन्हा आवाहन करतो. दशरथजी महाराज केने, आमचा कविराज, त्याबरोबर आमचा परेश चांगला तो सुद्धा पुणे मुलगा आहे आणि आपल्या गावातली सर्व मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. मदनाची साथ आमच्या वैभवने केली. माझा मुलगा आहे मोठा आणि साऊंड सिस्टमचा तो प्रश्नच नाही. काय साऊंड सिस्टम यांचा नंबर घेऊन ठेवला अशी सिस्टम पुढे बघायला मिळत नाही. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर त्यांचा चेहरा जास्त आवडला त्या साऊंड सिस्टम सेटिंग करण्याचा.
म्हणजे थोडं सुद्धा त्यांनी टेन्शन दिलं नाही तर त्यांचे डोळे बघितले अर्ध पेपर घेऊन लागले मस्त साऊंड सिस्टम त्यांनी लावली. धन्यवाद आणि सर्वांना धन्यवाद देतो. आधी हा काला आणि मग जागेवरून हाला विठाला चंद्रभाग स्नान तुकामारे पंढरीचा वारकरी मागवते कलपती आहे त्या संताची घेची मदरे तुकामाने आता उदाहरण होई मदरे या संताची घेची मदरे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
या ठिकाणी आपण जी काल्याच्या कीर्तनाची सेवा श्रवण केली ते आमच्या सर्वांची श्रद्धास्थान वारिंगे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली जशी महाराजांनी सूचना दिली की त्या 16 डिसेंबर ते 23 डिसेंबरच्या कालावधीमध्ये आपल्या गोविंदसारख्या त्या ठिकाणी सरकारी दवाखाना आहे, त्याच्यासमोर फार भला मोठा अशा प्रकारचं पटांगण आहे. त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाची योजना केलेली आहे. तर महाराजांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण सर्वांनी ही तारीख लक्षात ठेवून कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. भव्य दिव्य अशा दोन मिनिटं मी प्रकारे बसायचं आहे. होणार आहे. कोणी उठू नका.